नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आगामी काळामध्ये होणारे मित्रांनो 30 नोव्हेंबरला या ठिकाणी आरोग्य विभाग ग्रुप ड व ग्रुप क च्या परीक्षा या ठिकाणी सुरू होत आहेत मित्रांनो। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी दिवाळीचा एन्जॉय करत मित्रांनो आपल्या अभ्यासाकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जो काही भूगोल आहे त्यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो परीक्षेला विचारले जातात ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तुमचं स्वप्न साकार हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। व्हिडिओला सुरुवात करतो। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणे आणि त्यांचे जिल्हा हे सुद्धा पाहणार आहोत। त्याच्यानंतर नद्याची या ठिकाणी नद्या व त्याची उगमस्थाने हे सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत। तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध नद्या व त्यावरील धरणे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। मित्रांनो, ग्रुप डला अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत। तर पहा मित्रांनो, सर्वप्रथम महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, खनिज संपत्ती दगडी कोळसा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, दगडी कोळसा सर्वप्रथम सर्वात जास्त दगडी कोळशाचे साठे महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये। त्याच्यानंतर 2 नंबरला आहे मित्रांनो नागपूर, त्याच्यानंतर यवतमाळ आणि त्याच्यानंतर गडचिरोली। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी विदर्भाचा जो काही पूर्व पट्टा आहे या भागामध्ये दगडी कोळसा हा भरपूर प्रमाणामध्ये सापडतो। ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरं आहे मित्रांनो लोखंड हे चंद्रपूरमध्ये, त्याच्यानंतर गडचिरोली, नागपूर, भंडारा आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी लोखंड या ठिकाणी सापडतं त्याचे साठे। त्याच्यानंतर बॉक्साईडचे साठे पहा कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि सातारा। आता यामध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त पहिला जो काही जिल्हा आहे तोच या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। सर्व जर लक्षात राहिले तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर सर्वप्रथम जिल्हा प्रश्न असा विचारला जाईल की बॉक्साईडसाठी महाराष्ट्रातील सर्वात जास्त बॉक्साईडचे उत्पादन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? तर तुमचं उत्तर असले पाहिजे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। असा प्रश्न विचारला जाईल की दगडी कोळशाचं सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये होतं? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर। तांब्याचं सुद्धा उत्पादन सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये होतं? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर। अशा स्वरूपामध्ये तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातील। मॅग्नीज उत्पादनामध्ये महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा जिल्हा कुठला? तर तो आहे मित्रांनो नागपूर आणि भंडारा हे 2 जिल्हे मॅग्नीज उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत। त्याच्यानंतर खनिज तेलसाठी मित्रांनो बॉम्बे हा आहे, वसई या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर अभ्रक उत्पादनामध्ये हा एक प्रश्न लक्षात ठेवा, जगामध्ये सर्वात जास्त अभ्रकाचं उत्पादन मित्रांनो या ठिकाणी भारत देशामध्ये केलं जातं आणि जे काय अभ्रक आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये अभ्रकाचे साठे आहेत। त्याच्यानंतर चुनखडीचे साठे पहा यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये चुनखडीचे साठे आहेत। मित्रांनो, प्रश्न विचारला जाईल चुनखडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळतं? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो यवतमाळ हा जिल्हा मित्रांनो या ठिकाणी पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो, हे सुद्धा लक्षात ठेवा। हा सुद्धा प्रश्न मित्रांनो खूप वेळेस परीक्षेला विचारलेला आहे की पांढरं सोने पिकविणारा जिल्हा कुठला? तर तो आहे मित्रांनो यवतमाळ। त्याच्यानंतर या ठिकाणी संत्र्याचा जिल्हा म्हणून कुठला जिल्हा ओळखला जातो? तर तो आहे मित्रांनो नागपूर। महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून कुठला जिल्हा ओळखला जातो? तर तो आहे मित्रांनो या ठिकाणी नागपूर, हे सुद्धा लक्षात ठेवा। त्याच्यानंतर कायनाईटच्या उत्पादनामध्ये भंडारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे जिल्हे मित्रांनो प्रथम क्रमांकावर आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला थंड हवेची ठिकाणे, पोलीस भरती, तलाठी भरती यावर आधारित मित्रांनो ग्रुप डला तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल। तर पहा, थंड हवेची ठिकाणे आणि जिल्हा या ठिकाणी विचारला जाऊ शकतो तुम्हाला, हे लक्षात ठेवा। प्रश्न विचारला जाईल की महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर तुमचं उत्तर असलं पाहिजे मित्रांनो सातारा। आणि सातारा या ठिकाणी मित्रांनो महाबळेश्वर या ठिकाणी मित्रांनो एक प्रसिद्ध धबधबा आहे ज्याचं नाव आहे मित्रांनो लिंगमळा धबधबा। हा प्रश्न मित्रांनो तलाठी भरतीला विचारलेला होता की लिंगमळा धबधबा कुठे आहे? तर तो मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवाय। आणि कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? तर तो सुद्धा मित्रांनो महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो। हा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारलेला आहे। माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते आहे मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये। राधानगरी हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। मित्रांनो, राधानगरी हे कोणत्या नदीच्या काठावर आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की 2015मध्ये जालना जिल्हा परिषदेमध्ये प्रश्न विचारला होता ग्रामसेवक पदासाठी की राधानगरी हे धरण कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर सांगा। महेशमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर महेशमाळ हे थंड हवेचे ठिकाण मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्यामध्ये। लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर ते पुणे जिल्ह्यामध्ये। त्याच्यानंतर पहा आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? सिंधुदुर्गमध्ये। आता आंबोली हे ठिकाण मित्रांनो अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या
ठिकाणी पडतो तर याचं उत्तर असलं पाहिजे मित्रांनो आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडतो. प्रश्न असा पण विचारला जाईल की महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस आंबोली या ठिकाणी पडत असून आंबोली हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर त्याचं उत्तर असलं पाहिजे मित्रांनो सिंधुदुर्ग. आणि जे काय मित्रांनो मान्सूनचे वारे सर्वप्रथम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करतात तर त्याचं उत्तर असलं पाहिजे मित्रांनो सिंधुदुर्ग. आणि सिंधुदुर्गला या ठिकाणी गोवा या राज्याची आणि कर्नाटक या 2 राज्याच्या सीमा सिंधुदुर्गला लागलेल्या आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. रामटेक हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे तर ते आहे मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कुठे तर अमरावती जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर खापोली हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये. सातारा जिल्ह्यामधले पाचगणी आणि हे महाबळेश्वर आणि त्याच्यानंतर मित्रांनो चिखलदरा हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हे प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेला विचारले जातील. जोड्या लावामध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवा. आता महाराष्ट्रातील नद्या व त्याची उगमस्थाने पाहणार आहोत. यावर आधारित तर 100% प्रश्न विचारला जातो. मित्रांनो सर्व जे का टॉपिक या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे तर हे सर्व टॉपिक हे IMP आहेत, कारण की मित्रांनो आपल्याला वेळ कमी आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला परीक्षेभिमुख अभ्यास करायचा आहे. तर पहा, गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे, लक्षात ठेवा. गोदावरी नदीला ऊर्ध्वगंगा सुद्धा म्हणतात, गोदावरी नदीला दक्षिणेची काशी असे सुद्धा म्हणतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता गोदावरी नदी मित्रांनो याचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. त्र्यंबकेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये तर तुमचं उत्तर असलं पाहिजे मित्रांनो त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न कधी कधी विचारला जाईल की गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होत असून त्र्यंबकेश्वर हे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे मित्रांनो महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर कृष्णा नदीचा उगम मी आत्ताच पाहिला महाबळेश्वर या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये. पूर्णा नदीचा उगम अजिंठा डोंगररांगा या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये. मांजरा नदीचा उगम पाटोदा पठार या ठिकाणी मित्रांनो मांजरा नदीचा उगम या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो तर तो होतो मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये. इंद्रायणी नदी या ठिकाणी लोणावळा. त्याच्यानंतर वर्धा नदीचा उगम सातपुडा पर्वत बैतूल म्हणजे या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये. तापी नदीचा उगम सुद्धा मित्रांनो सातपुडा पर्वतामध्ये मध्य प्रदेशमध्ये. आणि मित्रांनो तापी नदी तुम्हाला खूप वेळेस परीक्षेला विचारली जाते, कारण की तापी नदी मित्रांनो पश्चिम वाहिनी नदी आहे, लक्षात ठेवा. तापी नदी पश्चिम वाहिनी नदी आहे, ही मित्रांनो गुजरातमधून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेश करते. आणि गुजरातमधील सुरत जे की इंग्रजांनी आपली पहिली वखार स्थापन केली होती सुरत या ठिकाणी, तर ते ठिकाण कुठे आहे तर तापी नदीच्या तीरावर आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील भुसावळ हे ठिकाणसुद्धा तापी नदीच्या तीरावर आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा मित्रांनो भीमा नदी भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते. प्रवरा नदी हरिश्चंद्र डोंगर या ठिकाणी उगम पावते. दारणा नदी कळसुबाई शिखर हे ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर पैनगंगा नदी अजिंठा डोंगर. त्याच्यानंतर कोयना नदी महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते. आता कोयना नदीवर मित्रांनो एक धरण आहे, कोयना धरण नावाचं प्रसिद्ध धरण आहे मित्रांनो. आणि कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे हा प्रश्न मित्रांनो खूप वेळेस परीक्षेला विचारला जातो. तर कोयना नदी मित्रांनो मागची जी काही पोलीस भरती झाली तलाठी भरती झाली यामध्ये मित्रांनो रिपीट क्वेश्चन आहे. कोयना हे धरण कोणत्या नदीच्या काठावर किंवा कोयना जे काही धरण आहे मित्रांनो किंवा कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर कोयना नदी मित्रांनो कृष्णा नदीची उपनदी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नर्मदा नदीचा उगम सातपुडा पर्वतामध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये होतो. आणि नर्मदा नदी मित्रांनो या ठिकाणी पश्चिम दिशेला महाराष्ट्राच्या म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे आणि ही फक्त महाराष्ट्रातील 54 किलोमीटर अंतर आपला प्रवास करते. आणि नर्मदा नदी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात लांबीने लहान नदी असून ही नदी फक्त महाराष्ट्रातील एकाच जिल्ह्यामधून प्रवेश करते, तो म्हणजे मित्रांनो या ठिकाणी नंदुरबार जिल्हा मित्रांनो जो की आदिवासीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्यामधून ही नदी मध्य प्रदेशातून नंदुरबारच्या बाँड्रीवरून या ठिकाणी प्रवाह करते आणि ती एकूण 54 किलोमीटर महाराष्ट्र राज्यामधून वाहते, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता कोणती नदी कोणत्या दिशेला वाहते, कोणत्या नदीची उपनदी कोणती, हे सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आता कोणती नदीवर कोणते धरण आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. महत्त्वाचा पॉईंट आहे हा सुद्धा. तर पहा परवरा नदीवर भंडारदरा धरण आहे मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये. वारणा नदीवर वारणा धरण आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. गिरणा नदीवर गिरणा धरण आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. वर्धा नदीवर अप्पर वर्धा धरण आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये. नीरा नदीवर भाटघर धरण आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये. गोदावरी नदीवर गंगापूर धरण आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये. आता गंगापूर धरण हे मित्रांनो नाशिक जिल्ह्यामधून असून हे मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये मातीचे निर्मितीचे पहिले धरण आहे. गंगापूर धरण हे मातीने निर्माण झालेलं महाराष्ट्र राज्यातील किंवा आपल्या भारत देशातील पहिलं धरण आहे, लक्षात ठेवा. प्रश्न असा पण विचारला जाईल की महाराष्ट्र राज्यातील पहिलं मातीचं धरण कुठलं तर ते मित्रांनो गंगापूर. कोणत्या नदीच्या काठावर आहे तर ते मित्रांनो गोदावरी. आणि जिल्हा जर विचारलं ते नाशिक, असं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा
गोदावरी नदीवर एक महत्त्वाचं धरण आहे मित्रांनो, जायकवाडी धरण, जे की या ठिकाणी मराठवाड्यातील या ठिकाणी औरंगाबाद म्हणजे आता संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. आणि कुठला तालुका जर विचारला तर तो आहे मित्रांनो पैठण तालुका. पैठण तालुक्यामध्ये जायकवाडी धरण आहे मित्रांनो, प्रसिद्ध धरण आहे. जायकवाडीचे काही धरण आहे मित्रांनो, या ठिकाणी जलाशय, जायकवाडीच्या धरणाचा जलाशय सर्वात मोठा आहे, त्याला नाथसागर असं म्हटलं जातं. हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारला आहे की गोदावरी नदीवर जायकवाडी धरण असून जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात, त्याला नाथसागर असे म्हणतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गाढवी नदी गोंदिया जिल्ह्यामध्ये मित्रांनो, याच्यावर इटियाडो नावाचं धरण आहे. वैतरणा नदीवर मित्रांनो मोडकसागर धरण आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि मोडकसागर जे काही धरण आहे मित्रांनो, मुंबई शहराला मोडकसागर या धरणामधून पाण्याचा पुरवठा केला जातो. आंबी नदी, पानशेत धरण आहे मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवा प्रश्न, कारण की पानशेत धरण मित्रांनो फुटलेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये. त्यावेळेस मित्रांनो खूप गावाचं नुकसान या पानशेत धरणामुळे झालं होतं. ते आंबी नदीच्या या ठिकाणी काठावर आहे. भोगावती नदीच्या काठावर राधानगरी धरण आहे मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तुम्हाला मी मागच्या वेळेस प्रश्न विचारला होता की राधानगरी हे धरण कोणत्या नदीच्या काठावर, त्याचं उत्तर आहे मित्रांनो भोगावती, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. वैनगंगा नदीवर मित्रांनो पेंचचं धरण आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर वैनगंगा नदीवर उधर्व गंगा धरण आहे मित्रांनो नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये. बिंदुसरा नदीवर बिंदुसरा धरण आहे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये. आणि बीड जिल्हा बिंदुसरा नदीच्या काठावर आहे. पैनगंगा नदीवर मित्रांनो पैनगंगा धरण आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. कोयना नदीवर मित्रांनो कोयना धरण आहे सातारा जिल्ह्यामध्ये. गोदावरी नदीवर गंगापूर धरण आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. गोदावरी नदीवर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य, हा प्रश्न विचारलेला आहे. TCSने मित्रांनो ही मागची तलाठी भरती झाली, त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता की नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर ते नाशिक जिल्ह्यामध्ये. आता हा प्रश्न IMP का, तर नांदूर मधमेश्वर हे जे काही पक्षी अभयारण्य मित्रांनो, हे महाराष्ट्र राज्याचं भरतपूर म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं पक्षी अभयारण्य नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे. आणि भारतामधलं सर्वात मोठं पक्षी अभयारण्य कुठलं आहे, तर ते भरतपूर. आता भरतपूर कोणत्या राज्यामध्ये, तर ते राजस्थान राज्यामध्ये. त्यामुळे त्याची तुलना याच्यासोबत केली जाते. त्यामुळे महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य ओळखलं जातं, ते नाशिक जिल्ह्यामध्ये. अशा स्वरूपाचा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. भीमा नदीवर मित्रांनो उजनी धरण आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. भीमा नदीवर उजनी धरण आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो महत्त्वाचे टॉपिक या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न. आगामी काळामध्ये होणारी आरोग्य विभागाची ग्रुप क वड्डाची भरती आहे, त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. सर्व प्रश्न मित्रांनो महत्त्वाचे होते. अशा स्वरूपाचे जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या खाली मित्रांनो लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला टच करा. त्याला टच केल्याच्यानंतर घंटीचं बेल आयकॉन त्याला ऑन करा, जेणेकरून मित्रांनो ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर परत एकदा मित्रांनो तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आगामी काळामध्ये होणारे आरोग्य विभाग ग्रुप क व ड, त्याच्यानंतर आरोग्य सेवक या पदासाठी मित्रांनो तुम्हाला नक्की हे प्रश्न लाभदायी ठरतील आणि 100% मित्रांनो तुमचा स्कोर वाढेल अशी या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो. या ठिकाणी थांबतो मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.